नमस्कार. मी परमदास जाधव. तर आज भारताच्या राजकारणात मोठा बदल झालेला आहे. तर महिलांसाठी संसद आणि विधानसभेत 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव हा पुन्हा चर्चेत आलेला आहे. तर अनेक पक्षांना या निर्णयाला समर्थन देण्याचं आवाहन केलेलं आहे. हा निर्णय भारताच्या राजकारणात खूप मोठा आहे, कारण याच्याने अनेक बदल घडू शकतात राजकारणामध्ये. तर 33% आरक्षण म्हणजे काय? तर संसद आणि राज्यसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच काय, तर 100 पैकी 33 जागा ह्या महिलांसाठी असतील, ज्यामुळे महिलांना राजकारणात अधिक संधी मिळेल. पण हा प्रस्ताव का आणला जातोय? तर आजही भारतात महिलांची राजकारण संख्येमध्ये हे कमी संख्या आहे, आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे. तर निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग कमी आहे. महिलांचा सहभाग हा निर्णय प्रक्रियेमध्ये कमी आहे, आणि म्हणून हा बदल आवश्यक मानला जातोय. जर राजकीय प्रक्रिया काय आहे, तर अनेक नेत्याही या प्रस्तावाला समर्थन दिलेलं आहे. काही पक्ष म्हणतात हा महिलांसाठी एक मोठा न्याय आहे. तर काही पक्ष अजून चर्चा करण्याची मागणी करत आहेत. तर फायदे काय आहेत या कायद्यामुळे? तर महिलांचा आवाज आहे तो मजबूत होऊ शकतोय. समाजातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे मांडता येतील, आणि म्हणून निर्णय प्रक्रियेत समतोल येईल. याची आव्हाने काय आहेत? तर काही लोक म्हणतात ज्यामुळे राजकारणात स्पर्धा कमी होईल. तर काहींना वाटते योग्य अंमलबजावणी कठीण आहे. जर हा निर्णय लागू झाला तर भारताच्या राजकारणात एक मोठा असा बदल आपल्याला दिसू शकतोय, आणि म्हणून महिलांचा सहभाग वाढेल आणि देश अधिक मजबूत बनेल. बरोबर. तर महिलांसाठी 33% आरक्षणाचा फायदा हा कायदा आधीच मंजूर झालेला आहे. जो 33% कायदा आहे आरक्षण, हा कायदा आधीच मंजूर झालेला आहे. तर हा कायदा 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक 2023 जो नारी शक्ती वंदन पण अजून प्रत्यक्ष लागू झालेला नाही. का नाही? कारण जनगणना नवीन संख्येचा डेटा लागतोय. हा जो कायदा आहे, जो 33% आरक्षणाचा कायदा, नारी शक्ती वंदन, तर ही जो कायदा आहे तो लागू करण्यासाठी जनगणना करावी लागते. त्याच्यात नवीन लोकसंख्येचा डेटा लागतोय, किती संख्या आहे लोकसंख्या याचा डेटा लागतोय. आणि दुसरा म्हणजे मतदारसंघ, ते मतदारसंघात पुन्हा वाटप करावे लागते. हे पूर्ण झाल्यावरच आरक्षण लागू होऊ शकते किंवा होईल. कारण हे पुरावे दिल्याशिवाय हा कायदा लागू होणार नाही. तर हा
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.